विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अच्छा, ठीक आहे. तर आज आपण आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील एका नवीन टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज पॉवर फॅक्टर. बरोबर आहे. पॉवर फॅक्टर शब्द तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकला असेल आणि आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. तर आज आपण पॉवर फॅक्टर म्हणजे काय पूर्ण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर चला आता नेमकं पॉवर फॅक्टर जो असेल तर त्याच्या नावापासून किंवा त्याच्या डेफिनेशनपासून आपण सुरुवात करू. बघा, नेमकं पॉवर फॅक्टर म्हणजे नेमकं काय होतं. आता पॉवर फॅक्टरची जर तुम्ही डेफिनेशन बघितली तर काय होती बघा. व्हॉट इज पॉवर फॅक्टर? मी म्हणू शकतो की तो कोसाईन अँगल. बघा काय म्हणू शकतो आपण, कोसाईन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, दॅट इज कॉल्ड ॲज पॉवर फॅक्टर. लक्षात आलं? हां, मग आता नेमकं पॉवर फॅक्टर जे असेल त्याचं मला डेफिनेशन थोडीफार कळाली की बाबा एक अँगल असेल कोसाईन अँगल जो की व्होल्टेज आणि करंटच्या मध्ये असेल, दॅट इज कॉल्ड ॲज पॉवर फॅक्टर. आपण त्याला कशाने शो करतो रे? कॉस फाय. बरोबर आहे. आता हा कॉस फाय जो असेल, तुम्ही कॉस फायच का कन्सिडर केला, मी साईन फाय का कन्सिडर नाही केला, हे सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन डिटेलमध्ये बघू. आता हे कॉस फायच का असेल किंवा साईन फाय का असेल हे ठरत असतं बघा, ॲक्टिव्ह कंपोनंट असेल. बरोबर आहे. आपण काय म्हणत असतो याच्यामध्ये ॲक्टिव्ह कंपोनंट कोणकोणते असतात त्याच्यावरून ठरत असतं की नेमकं त्याला आपण कॉस फायच का म्हटलं. हे सगळं आपण वन बाय वन डिटेलमध्ये डिस्कस करूया. तुमचा पॉवर फॅक्टरबद्दल एकही डाऊट राहणार नाही आहे. जे पूर्ण आपला व्हिडिओ तुम्ही बघू शकता. एकदा व्हिडिओ बघितल्यावर तुमचा कुठलाच डाऊट राहणार नाही. क्लिअर आहे. बघा, आणखी आपण जर त्याला व्यवस्थित जर डिस्कस केलं तर आपण सांगू शकतो की बघा, पॉवर फॅक्टर इज अ मेजर ऑफ हाऊ इफेक्टिवली इलेक्ट्रिकल पॉवर इज बेईंग यूज इन AC इलेक्ट्रिकल सिस्टम. म्हणजे सरळ मी काय म्हणू शकतो की AC सप्लाय जे असेल किंवा AC इलेक्ट्रिकल सिस्टम जे असेल त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये इलेक्ट्रिकल पॉवर तुम्ही कशी यूज केली, लक्षात राहील, दॅट इज कॉल्ड ॲज पॉवर फॅक्टर. आपण ॲक्च्युअलमध्ये मी त्याला आणखी एक शब्द म्हणू शकतो बघा, रिअल. काय म्हणू शकतो मी? रिअल. बरोबर आहे. आता महत्त्वाची गोष्ट असेल की तुमच्यासाठी एक नवीन एक शब्द आणखी आला, त्याला म्हणतो आपण ॲपेरंट पॉवर. बरोबर आहे. चला तर आपण आता हे वन बाय वन सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया. बरोबर आहे. म्हणजे पॉवर फॅक्टरची डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली असेल. मी पॉवर फॅक्टरची डेफिनेशन काय सांगितली, कोसाईन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. आता हे कोसाईन अँगल असेल काय असेल हे सगळं आपण वन बाय वन डिस्कस करूया. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट जे असेल, आता तुम्ही हा जो ट्रायंगल बघितला, बरोबर आहे, हा ट्रायंगल बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल याला म्हणतो असं आपण इम्पिडन्स ट्रायंगल किंवा पॉवर ट्रायंगल. बरोबर आहे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये दोन साईड असतात, एक व्हर्टिकल असेल, हॉरिझॉन्टल असेल, आणि ह्या जो असेल आपण त्याला म्हणतो असतो या दोन बाजू आणि हा तुमचा कर्ण असेल. बरोबर आहे. किंवा हायपोटेनस असेल, ॲडजसंट असेल, बरोबर आहे, किंवा अपोजिट साईड असेल. हे सगळे तुम्ही हा ट्रायंगल तुम्ही ऑलरेडी डिस्कस केला. जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं ना तर हा जो असतो 90 डिग्री अँगल, याला काय म्हणतो आपण? 90 डिग्री अँगल. बरोबर आहे. आता याच्या समोरचा जो असेल, याच्या समोरच्याला आपण काय कन्सिडर केलं, सपोज थीटा. काय कन्सिडर केलं आपण? सपोज थीटा. आता हा जर फॉर्म्युला मला बघायचा असेल बघा, तर आपल्याला माहिती आहे आपण प्रायमरी शाळेमध्ये शिकलो होतो की कॉस फाय जो असेल, बरोबर आहे, किंवा साईन फाय जो असेल, किंवा आपण काय म्हटलं होतं त्याला टॅन फाय असेल. इंडायरेक्टली फाय म्हणा किंवा थीटा म्हणा. बरोबर आहे. साईन थीटा असेल, कॉस थीटा असेल किंवा टॅन थीटा असेल. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला होतो रे? कॉस थीटाचा काय असेल, साईन थीटाचा काय असेल किंवा टॅन थीटाचा काय असेल. बरोबर आहे. आता आपण काय म्हणतोय, कॉस थीटा जो असेल याला म्हणतो आपण अपोजिट अपॉन हायपोटेनस साईड. बरोबर आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस साईड. बरोबर आहे. त्याच्यानंतर अपोजिट अपॉन ॲडजस्टंट साईड. लक्षात राहील. बरोबर आहे. हां, म्हणजेच काय, याचा अर्थ काय, कॉस फाय जो असेल, हा थीटा जो असेल, याची अपोजिट साईड कोणती आहे रे? क्यू अपॉन हायपोटेनस कोणता असेल? एस. बरोबर आहे. हां, आता हे वन बाय वन ह्या ज्या गोष्टी असतील ते आपल्याला वन बाय वन लक्षात ठेवायच्या. कशा ते बघा. समजा मी थीटा इथं कन्सिडर केला. बरोबर आहे. आता तुम्ही डिपेंड ऑन थीटावर आहे किंवा डिपेंड ऑन तुमचा फाय जो असेल तुम्ही त्याच्यावर कन्सिडर केलं, त्याच्यावर डिपेंड असेल. बरोबर आहे. आता कॉस फाय असेल किंवा साईन फाय असेल, सॉरी आपण काय करतोय, कॉस फायच्या ऐवजी आपण अगोदर साईन फाय किंवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील, किंवा ही जी मला ट्रिक्स सांगायची तुम्हाला हे ट्रिक्स लक्षात येऊन जाईल. बरोबर आहे. आता बघा, हे ट्रिक्सचा अर्थ असा होतो किंवा मला काय सांगायचं आहे बघा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा, मी काय करतो, अगोदर साईन फाय घेतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. बरोबर आहे. हां, बघा, सपोज मी कन्सिडर केलं साईन फाय. बरोबर आहे. किंवा साईन थीटा असेल, कॉस थीटा असेल आणि टॅन थीटा असेल. बरोबर आहे. अगोदरची जे फॉर्म्युला असेल ते याच ट्रिक्सनुसार किंवा सिक्वेन्सनुसार बरोबर होते. बघा, याला काय म्हणतो आपण? अपोजिट अपॉन हायपोटेनस साईड. याला म्हणतो आपण अपोजिट अपॉन, नाही, ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस साईड, आणि नंतर काय म्हणतो आपण? अपोजिट अपॉन ॲडजस्टंट साईड. बरोबर आहे. लक्षात आलं? हां,
आता हे जे फॉर्म्युले मी तयार केले किंवा हे जे फॉर्म्युले आपण सांगितले काय म्हणतोय बघा, साईन थिटा काय सांगत असतो मला, अपोजिट अपॉन हायपोटेनियस, बरोबर आहे. मग इथे जर तुम्ही बघितले याचे अपोजिट कोण आहे, क्यू अपॉन एस, बरोबर आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही तर कॉस थिटा जो असेल थिटाचे काय, ॲडजस्टन अपॉन हायपोटेनियस, बरोबर आहे. त्याच्यानंतर अपोजिट अपॉन ॲडजस्टन. हे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे बघा. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर थिटाचं ॲडजस्टन कोण आहे, बरोबर आहे, आणि हायपोटेनस कोण आहे. तर थिटाचं ॲडजस्टन जर बघितलं तुम्ही तर कोण आहे, थिटाचं ॲडजस्टन कोण आहे, इथं पी, बरोबर आहे. मग काही माझा पी अपॉन हायपोटेनस कोण असेल, एस, बरोबर आहे. इथे जर बघितलं तुम्ही थिटाचा अपोजिट कोण आहे, क्यू, क्यू अपॉन काय असेल तुमचा एस, बरोबर आहे. इथं काय असेल रे, अपोजिट कोण आहे तुमचा, अपोजिट कोण आहे क्यू, आणि ॲडजस्टन कोण असेल तुमचा पी, बरोबर आहे. हां, आता हे तीनही फॉर्म्युले जे असेल तुम्ही पक्की लक्षात ठेवा, क्लिअर आहे. कारण आपण हा इम्पिडन्स ट्रायंगल म्हणता येईल किंवा पॉवर ट्रायंगल जो असेल तुम्ही सगळ्यांनी डिस्कस केलेला आहे, बरोबर आहे. आता याची सुद्धा एक तुम्हाला ट्रिक सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. बघा, साईन थिटा जो असेल तो कसं लक्षात ठेवायचा बघा, किंवा कॉस थिटा किंवा टॅन थिटाचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवतील यासाठी मी तुम्हाला एक मस्त इम्पॉर्टंट ट्रिक सांगतो, बरोबर आहे, जेणेकरून तुमच्या लाईफ टाईम किंवा लॉंग टाईम लक्षात राहील. बघा, आपण एखाद्या व्यक्तीला आवाज देताना, एखाद्या नवीन माणसाला आवाज देताना आपण काय म्हणतो रे, ओ काका, बरोबर, किंवा ओ भैया, आहे की नाही. मग आपण त्या व्यक्तीने जर आवाज ऐकला नाही किंवा तुम्ही मित्राला जरी आवाज देत असेल तर आपण अगोदर प्रेमाने आवाज देतोय. त्याने जर आवाज ऐकला नाही तर मग आपण काय म्हणतो, अय, बरोबर आहे. आणि नाहीच ऐकलं तर मग आपण काय म्हणत असतो, ओय, बरोबर आहे. कसं लक्षात ठेवायचं बघा, अगोदर आपण प्रेमाने आवाज देतो, ओ म्हणायचं, ओ एच, बरोबर आहे. नंतर काय म्हणतो आपण त्याला, अय, नाही आवाज ऐकलं काय म्हणतो, ए एच, आणि नाहीच ऐकलं तर मग काय म्हणतो, ओ ए, म्हणजे काय, ओ बाय ए, बरोबर आहे. लक्षात राहील, साईन, कॉस आणि टॅन, क्लिअर आहे. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल, हे तीनही फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्यानंतर याचा फायदा काय किंवा हे कसं आपल्याला पुढे डिस्कस करायचं तुम्हाला मी सांगतो, क्लिअर आहे. कळाला हा पॉवर ट्रायंगल सगळ्यांना कळाला असेल तर आपण आता पुढे जाऊ, क्लिअर आहे. बघा, आता नेक्स्ट हे जे मी तुम्हाला साईन थिटा बघा किंवा थिटा किंवा टॅन थिटा जे फॉर्म्युले लिहून दिले, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला लक्षात ठेवायचं फक्त कॉस थिटा. इथं काय लिहिलं आपण, पी बाय एस. हा फॉर्म्युला फक्त सध्यापुरता लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे सांगतो नेमकं काय असतं, क्लिअर आहे. आता तुम्हाला कॉस फाय असेल किंवा पॉवर फॅक्टर समजण्यासाठी आधी सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट जे असेल, मला क्लासिफिकेशन ऑफ पॉवर फॅक्टर शिकावं लागेल. म्हणजे काय की पॉवर फॅक्टरचे कुठले टाईप्स आहे किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सध्या फक्त एक नावं लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे सगळे वन बाय वन एक्सप्लेन करून सांगतो. बघा, याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात बघितलं पहिलं तर काय, युनिटी पॉवर फॅक्टर हा एक टाईप्स आहे. त्यानंतर लॅगिंग पॉवर फॅक्टर, आणि त्याच्यानंतर कोणतं असेल रे, लिडिंग पॉवर फॅक्टर. बघा, मी तुम्हाला 3 टाईप सांगितले. आता हा युनिटी पॉवर फॅक्टर कधी असेल, लॅगिंग पॉवर फॅक्टर कधी असेल, आणि लिडिंग पॉवर फॅक्टर कधी असेल, आता आपल्याला वन बाय वन डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी काही पॉईंट्स आहेत ते आपण आता नंतर डिस्कस करूया, बरोबर आहे. म्हणजे मला कळालं की पॉवर फॅक्टर आर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरी, वन ऑफ देम युनिटी पॉवर फॅक्टर, अनदर लॅगिंग अँड अनदर लिडिंग पॉवर फॅक्टर, क्लिअर आहे. चला, तर हे पॉवर फॅक्टर जे असेल किंवा त्याचं क्लासिफिकेशन समजण्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला आणखी काय समजावं लागेल रे, आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये लोड कोणकोणत्या प्रकारचे असतात, बरोबर आहे ना. आता तुम्ही सर्वांनी ऑलरेडी लोड जो असेल तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये आपण 3 प्रकारचे लोड वापरत असतो. कुठले रे, एक रेजिस्टिव्ह लोड, दुसरा कोणता असेल इंडक्टिव्ह लोड, आणि तिसरा कोणता असेल कॅपॅसिटिव्ह लोड, बरोबर आहे. हां, आता रेजिस्टिव्ह लोड म्हणजे काय सर, इंडक्टिव्ह लोड म्हणजे काय सर, कॅपॅसिटिव्ह लोड म्हणजे काय, बघा, तर मी तुम्हाला थोडे एक हिंट देतो, हे आपण कसं ओळखू शकतो, आहे की नाही. आता हे आपल्याला ह्या डायग्रामवरून काही गोष्टी लक्षात येतील, ते मी तुम्हाला नंतर सांगतो. बघा, रेजिस्टिव्ह लोड किंवा इंडक्टिव्ह किंवा कॅपॅसिटिव्ह लोड कसे ओळखायचे. सगळ्यात पहिलं रेजिस्टिव्ह म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे, रेजिस्टन्स जर जास्त असलं तर हीट 100% वाढत असते, है ना. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिक करंट देऊन जिथं हीट यूज करता, बरोबर आहे. मी तुम्हाला जस्ट काही एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर समजा तुम्ही इलेक्ट्रिक करंट दिला आणि त्याच्यापासून तुम्हाला जर हीट मिळत असेल, सपोज लाईक तुम्ही काय म्हणू शकता रे, इथे बघा तुम्ही, आता हे ओव्हन असेल, है ना, हे झालं तुमचं इलेक्ट्रिक करंट द्यायचा, हीट मिळवायची. आयर्न असेल, जी की आपण प्रेस वगैरे कपडे वगैरे प्रेस करत असतो, लक्षात आलं. आणखी मायक्रोवेव्ह असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे डिव्हाइस आपण काय करत असतो, इलेक्ट्रिक करंट किंवा प्रेशर कुकर असेल, इलेक्ट्रिक करंट देणार आणि त्याच्यापासून काय मिळवणार, हीट, बरोबर आहे. मग जिथं तुम्ही अशा ॲप्लिकेशन यूज करता, दॅट इज कॉल्ड ॲज रेजिस्टिव्ह लोड. काय म्हणतो आपण त्याला, रेजिस्टिव्ह लोड, ओके. हां, दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी तुम्हाला इंडक्टिव्ह कॉईल दिसेल, काय सांगायला लागलो मी, ज्या ठिकाणी तुम्हाला इंडक्टिव्ह कॉईल दिसेल, सपोज लाईक दॅट मी म्हटलं इलेक्ट्रिक फॅन असेल, मी काय म्हटलं तुम्हाला, इलेक्ट्रिक फॅन असेल की ज्याच्यामध्ये इंडक्टिव्ह कॉईल आहे, अशा इक्विपमेंटला किंवा अशा डिव्हाइसला आपण काय म्हणत असतो, इंडक्टिव्ह लोड. काय म्हणतो आपण त्याला, इंडक्टिव्ह लोड. आणि जर समजा तुम्ही इथं बघितलं असेल, लॅम्प वगैरे असतील, बल्ब वगैरे असतील, बरोबर आहे, हे सगळे रेजिस्टिव्हमध्ये येतात, क्लिअर आहे. आता राहिला मुद्दा कॅपॅसिटिव्ह लोड म्हणजे काय सर.
बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, रजिस्टिव्ह लोडचे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, हीटर असेल, गीझर असेल, प्रेस असेल, आपल्या घरामध्ये जे आपण वापरतो, जे की करंट देऊन आपण हीट मिळवत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज रजिस्टिव्ह लोड. बरोबर आहे. आणखी इंडक्टिव्ह लोड म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स किंवा कॉईल वापरलेली असेल, दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह लोड. कोणकोणते आपण म्हणू शकतो, फॅन असेल, मोटर असेल, जनरेटर असेल, हे सगळे काय झाले रे, इंडक्टिव्ह लोड. बरोबर आहे. पण कॅपॅसिटिव्ह लोडचं जर मला एक्झाम्पल सांगायचं झालं, तर कॅपॅसिटिव्ह लोड हा ॲक्च्युअल अवेलेबल नसतो किंवा ॲक्च्युअल कॅपॅसिटिव्ह लोड असतो का रे, नाही. तर मग कॅपॅसिटिव्ह लोड म्हणजे काय सर, कॅपॅसिटिव्ह लोड इज नथिंग बट कॅपॅसिटर बँक. आता तुम्ही बघितलं असेल, फॅन जो असेल, सिलिंग फॅन असेल किंवा सिंगल फेज इंडक्शन मोटर जे आहे पाण्याच्या नळासाठी वापरत असतो, तिथे एक पांढरी डबी असते बघा, त्या पांढऱ्या डबीला आपण काय म्हणतो, कॅपॅसिटर. बरोबर आहे. ते कॅपॅसिटर जो असतो दॅट इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटिव्ह लोड. लक्षात आलं. इंडक्टिव्ह लोड म्हणजे कळालं, कॅपॅसिटिव्ह लोड म्हणजे कळालं आणि रजिस्टिव्ह लोड म्हणजे कळालं. बरोबर आहे. चला, तर मग आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे लोड जे असतात, हे तुम्ही जर ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर आपण किंवा इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तुम्ही, तर जवळपास 60%, काय सांगतो मी, 60% हे इंडक्टिव्ह लोड वापरले जातात. बरोबर आहे. आणि 40% जे असेल ते कोणते वापरतो आपण, रेजिस्टिव्ह लोड. बरोबर आहे. कारण आपण बघितलं कॅपॅसिटिव्ह लोड आहे का, नाही. बरोबर आहे. 60% जे असेल ते कुठले वापरतो आपण, इंडक्टिव्ह, आणि 40% कोणते वापरतो आपण, रेजिस्टिव्ह लोड. म्हणजे मला एवढं कळालं की सगळ्यात जास्त ॲनालिसिस मला कोणाचं करावं लागेल रे, इंडक्टिव्ह लोडचं. कोणाचं करावं लागेल, इंडक्टिव्ह लोड. बरोबर आहे. आता तुम्ही जर बघितलं असेल की आपण ज्यावेळेस AC सिस्टम मला शिकायची असेल, बरोबर आहे, मग AC सिस्टम शिकण्यासाठी मला एक AC सप्लाय आणि DC सप्लाय ह्या दोन गोष्टी मी शिकलो. बरोबर आहे. बघा, मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सगळ्या 1 बाय 1 गोष्टी डिस्कस करतोय. थोडा वेळ लागेल, पण 100% तुम्हाला कुठलीच कन्सेप्ट राहणार नाही. बरोबर आहे. बघा, आता AC आणि DC मधला तुम्हाला फरक माहिती आहे की आपण काय करत असतो, ACची वेव्हफॉर्म डिझाईन करताना आपण एक व्होल्टेजची वेव्हफॉर्म काढली. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण काढत असतो बघा करंटची वेव्हफॉर्म. कशी वेव्हफॉर्म काढत असतो, करंटची. सर मला एवढं कळालं की व्होल्टेजची वेव्हफॉर्म जे असेल त्याचा मॅग्नेट्यूड ॲज कम्पेअर टू करंटच्या वेव्हफॉर्मपेक्षा कसा असतो, जास्त असतो. कसा असतो, जास्त असतो. बरोबर आहे. मग आता इथं जर तुम्ही बघितलं, ही व्होल्टेजची वेव्हफॉर्मनी कशाची आहे, करंटची. आता इथं जर बघितलं तर तुम्ही दोघांची सुरुवात कुठे रे, सोबतच झाली. एंड कुठं झाला, सोबतच झाला. सुरुवात कुठं झाली, सोबतच झाली. एंड कुठं झाला, सोबतच झाला. म्हणजे काय, करंट आणि व्होल्टेज आता एका कंडक्टरमधून दोघं सोबतच वाहतात, लक्षात ठेवा. पण त्याची इनिशियल मोमेंट आणि एंड मोमेंट जो असेल किंवा त्याच्यामध्ये दोघांमध्ये जो अँगल तयार होणार, बरोबर आहे, तर त्याच्यावरून ठरत असतो आपला पॉवर फॅक्टर नावाची कन्सेप्ट. बरोबर आहे. आता कशी ती मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही इथं जर बघितलं ना, तर याच्यामध्ये रेड कलरची वेव्हफॉर्म आपण व्होल्टेजची कन्सिडर केली आणि ब्लॅक कलरची वेव्हफॉर्म आपण कशाची कन्सिडर केली रे, करंटची. बरोबर आहे. सेम लाईक दॅट जर तुम्ही सेकंड टाइम बघितलं तर रेड कलर माझी कशाची असेल, व्होल्टेज, ब्लॅक कलर माझा करंट, रेड कलर व्होल्टेज, ब्लॅक माझा करंट. बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट या पॉईंटला जर तुम्ही बघा, या पॉईंटला माझी दोघांचीही इनिशियल मुवमेंट ॲट दॅट सेम पॉईंट असेल. बरोबर आहे. इथं बघा, परत ज्या त्या लाईनला टच करतात त्याही सेम पॉईंट असेल आणि इथं पण सुद्धा काय असेल, सेम पॉईंट. म्हणजे काय, स्टार्टिंगसुद्धा सेम पॉईंटला होतो किंवा स्टार्टिंगसुद्धा सेम टाईमला होती आणि एंडसुद्धा माझा काय होतो, सेम टाईमला. म्हणजे सरळ सरळ मी सांगू शकतो, व्होल्टेज अँड करंट या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा अँगल नाही आहे. म्हणजे मी ते टाईमला काय म्हणू शकतो रे, झिरो. काय म्हणू शकतो मी, झिरो. बरोबर आहे. हां, आता याचा अँगल जो किती मिळाला मला, झिरो मिळाला. आता इथं तुम्ही ऑब्झर्व करा, इथं जे असेल ही व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे आणि इथं जे असेल माझी कशाची आहे, करंटची. बरोबर आहे. तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर डायग्राममधून तुम्हाला काय लक्षात येईल रे, माझा 90 डिग्रीचा डिफरन्स यायला लागला. क्लिअर आहे. चला, समोर ज्यावेळेस गेले त्यावेळेस तुम्हाला इथं बघा, आता याची बॅक हँड साईडची जर तुम्ही वेव्हफॉर्म बघितली तुमच्या लक्षात येईल. बरोबर. मी जर याला असं थोडं डॉटेड लाईन एकदा इमेजिंग करून दाखवतो. इथं सुद्धा जर तुम्ही बघितलं तर हाय डिफरन्स मला किती दिसायला लागला रे, एक 90 डिग्रीचा मी कन्सिडर करू शकतो. म्हणजे मला क्लिअर कळालं की इथं बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट की माझी ही जी वेव्हफॉर्म असेल, आता मी आणखी कसं डिझाईन करू शकतो बघा, मी तुम्हाला थोडं एक वेगळ्या कलरने दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. बरोबर आहे. बघा, बघा, आता ही जी वेव्हफॉर्म असेल ना, हिला आपण जर इमॅजिनरी ड्रॉ केलं तर तुम्हाला ती अशा प्रकारे दिसेल. बरोबर आहे. हां, क्लिअर आहे. हां, म्हणजे इथं बघा, आता ही वेव्हफॉर्मचा पॉईंट तुम्हाला इथं दिसायला लागेल. क्लिअर आहे. आणि ही जी वेव्हफॉर्म असेल त्याचा पॉईंट तुम्हाला वरच्या साईडला दिसतो. क्लिअर आहे. आता याच्यातून मला एक गोष्ट कळली. आता मी बघा, दोन्ही वेव्हफॉर्म ड्रॉ करता इथं सुद्धा मी ब्लॅकसाठीच बघायला लागलो, म्हणजे करंटची वेव्हफॉर्म बघतोय. इथं सुद्धा मी कोणती बघतोय, करंटची वेव्हफॉर्म बघतो. आता तुम्हाला याच्यातून एक गोष्ट लक्षात आली असेल की मला ज्यावेळेस व्होल्टेज आणि करंट याच्यामध्ये दोघांमधला डिफरन्स बघायचा आहे. बरोबर ना, काय बघायचं आहे, दोघांमधला डिफरन्स बघायचा आहे. आता इथं जर बघितलं तर आपण खालच्या साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू असते, वरच्या साईडला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते. बरोबर आहे ना. आता इथं जर म्हटलं तर मग मी काय म्हणू शकतो की करंट जो असेल तो माझा नंतर येतोय.
बरोबर आहे. व्होल्टेज अगोदर येतो आणि करंट काय येतो रे नंतर येतोय. आता इथे जर तुम्ही बघितलं तर माझा व्होल्टेज इथून सुरुवात होतोय, बरोबर आहे, पण करंट त्याच्या अगोदरपासून सुरुवात होते. म्हणजे इथं जर बघा, आता तुम्हाला वरच्या डायग्राममध्ये क्लिअर होईल बघा. इथं जर बघितलं करंट आणि व्होल्टेज दोन्ही काय रे सोबतच पळायला लागले, बरोबर आहे. ह्या डायग्राममधून किंवा चित्रामधून तुम्हाला लक्षात येईल की रेझिस्टिव्ह लोड जे असेल त्यावेळेस माझा व्होल्टेज आणि करंट हे दोघं कसे असतात ॲट दॅट सेम टाइम ऑफ स्टार्टिंग अँड एंडिंग. क्लिअर आहे. इकडे बघा, करंट हा पाठीमागा आहे, व्होल्टेज पुढं आहे. दिसतं ना तुम्हाला डायग्राममध्ये, करंट काय रे पाठीमागा आहे, व्होल्टेज काय पुढं आहे. आणि या डायग्राममध्ये जर बघितलं तर आता इथं व्होल्टेज मागे आहे आणि करंट काय तुमचा पुढे आहे, बरोबर आहे. म्हणजे मी एक सांगू शकतो, मी कुठला जरी एक रेफरन्स पकडला, सपोज मी कन्सिडर केला, मी व्होल्टेजला रेफरन्स मानलं, कोणाला रेफरन्स मानला मी व्होल्टेजला, तर ॲज कम्पेअर टू व्होल्टेज माझा करंट सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे करंट आणि व्होल्टेज जे असेल ते कसं आहे आता इथं सेम सिच्युएशनमध्ये, स्टार्टिंग सुद्धा आणि एंडिंग सुद्धा. बघा ना, इथून सुरुवात झाली दोघांची, पण इथं दोघांचा एंड झाला, इथं परत स्टार्ट झाली, परत इथं एंड झाला. म्हणजे काय ॲट दॅट टाइम सेमला ते एंड पण होतात आणि स्टार्ट पण होतात. इथं जर तसं बघितलं तुम्ही, इथं तसं नाही आहे, बरोबर ना. अगोदर व्होल्टेज सुरुवात करतो, बरोबर आहे, नंतर मग करंट स्टार्ट करतो, बरोबर. इथं बघा तुम्हाला नंतर करंट तुम्हाला दिसतोय. क्लिअर आहे. म्हणजे काय व्होल्टेज समोर आहे, करंट मागे आहे. म्हणजे दोघांमध्ये काही ना काही काय रे डिफरन्स आहे. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं ॲक्च्युली तर तुम्हाला थीटा असेल तर तो किती दिसायला लागला रे 90 डिग्री, बरोबर आहे ना. किती दिसायला लागला 90 डिग्री. पण आता त्याला आपण प्लस आणि मायनस कन्सिडर करू शकतो. बघा आता हे मी याला मायनस म्हणू शकतो, पण जे सध्या लक्ष द्या मी त्याला का देत नाही ना, बरोबर आहे. इथं जर बघितलं तुम्ही, इथंही सेम सिच्युएशन आहे की मी जर पाठीमागे गेलो, बरोबर आहे, तर हा पण सुद्धा याच्या दोघांमध्ये किती डिफरन्स दिसायला लागला मला, थीटा इज इक्वल टू काय दिसायला लागला 90. काय दिसायला लागला मला 90, बरोबर आहे. आता आपण याच्यामध्ये हा जो अँगल आहे, हा मी तुम्हाला आता सांगितलं डेफिनेशनमध्ये, आपण कोणता अँगल पकडतो, कोसाइन अँगल पकडतो. कोणता पकडतो, कोसाइन अँगल. आता कोसाइन अँगल आपण का पकडतो, कारण ते ॲक्टिव्ह कंपाऊंड त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे काय, तुम्ही जर बघितलं असेल तर इंडस्ट्रीमध्ये किंवा जनरली आपण ॲक्च्युअलमध्ये ॲक्टिव्ह कंपाऊंड मॅक्झिमम यूज करतो. म्हणजे सरसर काय, जसं की तुम्ही बघितलं बघा, कॅपॅसिटी लोड वगैरे जे असेल ते ॲक्च्युअल अवेलेबल आहे का नाही, म्हणून आपण कोसाईनसाठी कॉस हा पकडत असतो, बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर मी काय म्हणू शकतो, कॉस थीटा इज इक्वल टू माझा किती येईल रे, आता कॉस थीटा किती आला माझा 0, बरोबर आहे. म्हणजे किती येईल माझा आन्सर, 1, बरोबर आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तो कॉस थीटा, बरोबर आहे, कॉस थीटा इज इक्वल टू काय येईल माझा आन्सर, कॉस मी काय म्हणू शकतो रे 90, माझा आन्सर काय येईल 0. सेम लाईक दॅट मी इथं पण काय म्हणू शकतो, कॉस 90 इज इक्वल टू काय आन्सर माझं 0, बरोबर आहे. मग आता मला एक सांगा, जर कॉस थीटा किंवा कॉस 90, म्हणजे इथं माझा पॉवर फॅक्टर काय आला रे 0, बरोबर आहे. आणि इथं सुद्धा माझा पॉवर फॅक्टर काय आला 0, बरोबर आहे. असं होणार आहे का, नाही, दॅट इज नॉट पॉसिबल, बरोबर आहे. म्हणजे माझा पॉवर फॅक्टर हा 0 येतो का, मग नाही, बरोबर आहे. मग सर 0 येत नाही, मग याचा अर्थ नेमकं काय होतो, तर आपल्याला आता ते समजून घ्यायचं. आता ही झाली तुमची थिअरॉटिकल कन्सेप्ट. ही काय झाली तुमची थिअरॉटिकल कन्सेप्ट, की प्युअर इंडक्टिव्ह असेल किंवा प्युअर कॅपॅसिटिव्ह असेल तर मला अशी सिच्युएशन मिळणार आहे सर, बरोबर आहे. मग मला ही सिच्युएशन जी असेल, मी नॉट पॉसिबल का म्हटलं, तर ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघितलं असेल की जो मी इंडक्टिव्ह लोड वापरतो बघा, म्हणजे फॅन असेल, कूलर, मोटर असेल, जनरेटर असेल, त्याची जी वाइंडिंग वापरतो ना, त्या वाइंडिंगमध्ये फक्त ना फक्त इंडक्टिव्ह राहत नाही, बरोबर आहे. म्हणजे ती जी कॉईल वापरतो त्या कॉईलमध्ये आर प्लस एल दोघं सुद्धा असेल, म्हणजे प्युअर इंडक्टिव्ह कॉईल असती करती नाही. मग प्युअर इंडक्टिव्ह कॉईल जर असती तर ॲक्च्युअलमध्ये अँगल माझा 90 आला असता. ॲक्च्युअल जर 90 अँगल आला असता तर माझा पॉवर फॅक्टर काय आला असता 0 आला असता, बरोबर आहे. मग ती प्युअर इंडक्टिव्ह नाही सर, म्हणून तर काय झालं की त्याच्यामध्ये रेजिस्टन्स सुद्धा ॲड असतो, म्हणून त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये अँगल हा 90 नाही येत, तर 90 पेक्षा कसा येईल, थोडा कमी येईल, बरोबर आहे. मग कमी किती येतो, कसं काय येतो ते आपण आता डिस्कस करूया, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला एक रेजिस्टिव्ह लोडची कन्सेप्ट कळाली असेल, इंडक्टिव्ह लोडची कन्सेप्ट कळाली असेल आणि कॅपॅसिटी लोडची कन्सेप्ट कळाली असेल. क्लिअर आहे. तर बघा आता आपण त्या अगोदरच्या पॉईंटला डिस्कस करूया. बघा त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला काय म्हटलं होतं, युनिटी पॉवर फॅक्टर, लॅगिंग पॉवर फॅक्टर आणि लीडिंग पॉवर फॅक्टर, बरोबर आहे. मग आता युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे काय, की माझा पॉवर फॅक्टर 1 कधी आला होता रे, आपण आता जस्ट बघितलं की कॉस फाय हा जो आला होता तो कोणत्या लोडला आला होता, रेजिस्टिव्ह लोडला आला. कोणत्या लोडला आला होता, रेजिस्टिव्ह लोडला आला होता, बरोबर आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर लॅगिंग पॉवर फॅक्टर जो असेल तो कोणत्याला आला होता रे, इंडक्टिव्ह लोडला. कोणत्याला आला होता, इंडक्टिव्ह लोड. आणि लीडिंग पॉवर फॅक्टर जो असतो कोणाला होता, कॅपॅसिटिव्ह लोडला, बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा शब्द बघा, करंट लॅग्स व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. म्हणजे याचा अर्थ काय, आपण आताच बघितलं होतं व्होल्टेज आणि करंट हे दोघं सोबतच पळत होते, बरोबर आहे. इथे जर बघितलं तर आपला व्होल्टेज आणि करंट हे दोघं सोबत पळत होते का रे, नाही. मग इथे काय झालं होतं सर, की आपण काय म्हटलं,
करंट लॅग्स व्होल्टेज म्हणजे काय, व्होल्टेज तुमचा पुढं होता आणि करंट जो असेल त्याचा कसा होता रे, मागं होता. लक्षात आलं, बरोबर आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर लास्टचे डायग्राम बघा, आत्ताच आपण जस्ट डायग्राममध्ये बघितलं की कॅपॅसिटरमध्ये जर बघितलं तर व्होल्टेज तुमचा इथं पुढे आहे आणि करंट काय आहे, मागं. आता इथं काय, करंट पुढं असेल आणि व्होल्टेज त्याच्या कसं असेल, मागं असेल. लक्षात आलं, बरोबर आहे. मग आपण कॅपॅसिटरमध्ये काय म्हणतो की तुमचा करंट पुढं असेल, बरोबर आहे, आणि व्होल्टेज जो असेल तो कसा असेल रे, मागे असेल. क्लिअर आहे. म्हणून त्याला काय म्हणतो मी, बघा इथं काय, करंट लीड्स व्होल्टेज म्हणजे व्होल्टेजच्या पुढं करंट आहे, त्याला काय म्हणतो आपण करंट लॅग्स व्होल्टेज म्हणजे व्होल्टेजच्या मागं करंट आहे, बरोबर आहे. आणि याला काय म्हणतो आपण करंट अँड व्होल्टेज आर इन फेज. इन फेज म्हणजे काय, दोन्ही कसे असतील, सोबत असतील. कळालं. दॅट इज कॉल्ड ॲज रेझिस्टिव्ह लोड कन्सेप्ट, दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह लोड कन्सेप्ट, दॅट इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटिव्ह लोड कन्सेप्ट. क्लिअर आहे. हां, आता महत्त्वाची गोष्ट इथं तुम्हाला एक पॉईंट दिला, 100% इफिशियंट पॉवर यूज, बरोबर आहे. याचा अर्थ नेमका काय होतो, इथे जर तुम्ही बघितला, हां आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला दिलं होतं एक्झाम्पल. मी काय म्हटलं तुम्हाला, इंडक्टिव्ह लोड कोणते असतात, मोटर असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, आहे की नाही. आणि कॅपॅसिटिव्ह लोड जे असेल ते ॲक्च्युअलमध्ये आपण काय म्हणून यूज करतो, कॅपॅसिटर बँक. आणि दुसरा जो आहे बघा, सिंक्रोनस कंडेन्सर, मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो काय असतं. क्लिअर आहे, कळालं. हां, तर चला आता मला एक इन्युटिव्ह पॉवर फॅक्टर म्हणजे काय थोडंफार कळालं असेल, मला लॅगिंग पॉवर फॅक्टर थोडाफार कळाला आणि लिडिंग पॉवर फॅक्टर थोडाफार कळाला. लॅगिंग आणि लिडिंग म्हणजे काय की एकपेक्षा जर माझी व्हॅल्यू कमी आली असेल तर मी त्याला म्हटलं लॅगिंग पॉवर फॅक्टर. इथं सुद्धा एकपेक्षा माझी व्हॅल्यू कशी आहे, कमीच आहे, तरी मी त्याला म्हटलं लिडिंग पॉवर फॅक्टर. क्लिअर आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण 3 लोड बघितले, आर, एल आणि कोणता बघितला रे, सी, बरोबर आहे ना. आता याला काय म्हटलं आपण, रेझिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोड. मला एक कळालं की तुम्ही रेझिस्टिव्ह लोड वापरा किंवा कॅपॅसिटिव्ह लोड वापरा, म्हणजे माझा पॉवर फॅक्टर जो असेल ना, पॉवर फॅक्टर मला कमी पण नको आहे आणि जास्त पण नको आहे. लक्षात आलं. म्हणजे पॉवर फॅक्टर माझा कमी जरी असेल तरी माझ्यासाठी लॉसेस आहे आणि जास्त असेल तरी माझ्यासाठी काय लॉसेस आहे. मग असं का म्हणता सर तुम्ही, का लॉसेस आहे, हे तुम्हाला पॉवर सिस्टममध्ये चांगलं लक्षात येऊन जाईल, बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये मेन जे मॅटर असेल ते असेल साईज ऑफ कंडक्टर. कशावर मॅटर असेल त्याचा, साईज ऑफ कंडक्टर. आपण जो ट्रान्समिशन लाईन जी असेल किंवा आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये जे कंडक्टर वापरतो त्याची साईज जी असेल ती या पॉवर फॅक्टरवरून ठरत असते. म्हणजे मला पॉवर फॅक्टर कमी पण नको आहे आणि पॉवर फॅक्टर मला जास्त पण नको. लक्षात आलं. हां, मग पॉवर फॅक्टर मला एक्झॅक्ट काय असायला पाहिजे, चला तर आपण आता ते डिस्कस करूया. बघा आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा हे एक्झाम्पलसुद्धा मी तुम्हाला दाखवले. आता नेक्स्ट पुढच्या पॉईंट जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला ॲक्च्युअल थोडं आहे ना, एक पॉवर जी असते, बरोबर आहे, तर हे ॲक्च्युअल पॉवर थोडी कशी असते तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. बघा तुम्ही शब्द बघितले होते, यस सब्जेक्ट, सगळ्यात पहिले मी तुम्हाला डायग्राम दाखवली होती बघा, पॉवर ट्रायंगल यस असेल, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आपण क्यू नावाचा वर्ड बघितला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं रे, पी नावाचा वर्ड बघितला होता, बरोबर आहे. पी म्हणजे काय, रिॲक्टिव्ह पॉवर, क्यू म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर आणि एस म्हणजे काय होतं रे, ॲपेरंट पॉवर. म्हणजे सांगितलं होतं ना मी तुम्हाला, पी बाय एस असेल किंवा क्यू बाय एस असेल किंवा पी बाय क्यू असेल. आता याच्यामध्ये काय असतं की MSCB जी असेल किंवा आपली जी इलेक्ट्रिकल सिस्टम तुम्हाला ट्रान्समिट होती, जिथं ट्रान्समिट होत असती किंवा जनरेट होत असते तिथून जी पॉवर निघते. आता समजा मी कन्सिडर केलं, याला म्हटलं आपण 100% पॉवर मी किंवा 100 वॅट पॉवर मी तुम्हाला ट्रान्समिट केली, बरोबर. सपोज एक्झाम्पल आहे ना. पण तुम्हाला तुमच्या घरापर्यंत जी पॉवर पोहोचली ती पोहोचत असेल सपोज मी म्हटलं 95 किंवा 95 वॅट पॉवर पोहोचली, सपोज एक्झाम्पल मी तुम्हाला सांगायला लागलो. क्लिअर आहे. मग सर एक घोळ झाला की मी 100 पाठवली आणि मला 95 मिळायला लागली, बरोबर आहे. मग 5 कुठं गायब झाली, बरोबर आहे की नाही. दॅट इज कॉल्ड ॲज रिॲक्टिव्ह पॉवर. दॅट इज कॉल्ड ॲज रिॲक्टिव्ह पॉवर अँड द रिझन ऑफ दॅट लॉसेस ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम. कळालं की याचं रिझन काय, जे आपले लॉसेस असतील त्या लॉसेसमुळे माझी 5 वॅट पॉवर काय झाली रे, लॉस झाली किंवा मधाच गायब झाली, बरोबर आहे. ती मधात गायब झाली म्हणजे कुठंतरी ही ट्रान्समिट होताना MSCB पासून तुमच्या घरापर्यंत येऊस तर माझी काही ना काही पॉवर काय झाली रे, लॉस झाली, बरोबर आहे. तर ती लॉस झालेली पॉवर असते त्याला म्हणतो आपण रिॲक्टिव्ह पॉवर. ॲक्च्युअलमध्ये जी तुम्हाला पॉवर जनरेट करून दिली जाते दॅट इज कॉल्ड ॲज ॲपेरंट पॉवर. आणि जी ॲक्च्युअलमध्ये तुम्ही यूज करता, बरोबर आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत 95 तुम्ही पूर्णपणे यूज केली किंवा तेवढी पोहोचली, दॅट इज कॉल्ड ॲज रिअल पॉवर. किंवा त्यालाच म्हणतो आपण दुसरा काय शब्द आहे, ॲक्टिव्ह पॉवर. काय म्हणतो आपण त्याला, ॲक्टिव्ह पॉवर, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं आता तुम्हाला थोडंफार लक्षात आलं असेल की नेमकं ॲक्टिव्ह पॉवर काय असते, ॲपरंट पॉवर काय असते किंवा रिअल पॉवर काय असते, बरोबर आहे. आता याच्यात पुढचा पॉईंट जो असेल तुम्हाला लगेच लक्षात येईल बघा. रिअल पॉवर त्याला आपण कशाने शो करतो, पीने शो करतो. रिअल पॉवर किंवा आता त्याला काय शब्द म्हटलं होतं रे, ॲक्टिव्ह पॉवर, बरोबर आहे. त्याच्यानंतर ॲपेरंट पॉवर जे असेल त्याला आपण काय म्हणत असतो, एस. आणि रिॲक्टिव्ह पॉवर जे असेल त्याला काय म्हणत असतो आपण, क्यू, बरोबर आहे. आता इथे जे असेल की हे ॲक्च्युअल यूज केल्या जाते म्हणून त्याला म्हटलं असतं आपण कशामध्ये मोजतो, आपण ती वॅटमध्ये.
बरोबर आहे. युजफुल पॉवर दॅट परफॉर्म्स ॲक्च्युअल वर्क दॅट इज कॉल्ड ॲज रिअल पॉवर किंवा ॲक्टिव्ह पॉवर. क्लिअर आहे. त्याच्यानंतर ॲपेरंट पॉवर जे असेल त्याचा युनिट जर असेल त्याला म्हणतो असतो आपण व्होल्ट ॲम्पियर. काय म्हणतो आपण त्याला? व्होल्ट ॲम्पियर. आणि रिॲक्टिव्ह पॉवर जे असेल त्याला म्हणतो आपण VAR. बरोबर आहे. काय म्हणतो आपण त्याला? VAR हा त्याचा युनिट असेल. हा ॲपेरंट पॉवरचा युनिट असेल आणि हा कशाचा असेल? रिअल पॉवर किंवा ॲक्टिव्ह पॉवरचा युनिट असेल. लक्षात राहील. लक्षात ठेवा, मी तुम्हाला आता सांगितलं की जी टोटल पॉवर सप्लाय केली जाते दॅट इज कॉल्ड ॲज ॲपेरंट पॉवर. आणि जी पॉवर लॉस होत असते बघा, याला काय म्हणतो आपण? नॉट डुईंग युजफुल वर्क. आपण देताना तर 100 दिली होती ना, आली तर 95, मग 5 कुठं गायब झाली? म्हणजे 5 तुम्ही वापरली का? ती नाही वापरली. म्हणजे ती 5 वॅट जी होती ती काय होती तुमची? हा अनयुजफुल होती किंवा नॉट युजफुल होती. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? ती गायब झाली मधामध्ये. क्लिअर आहे. त्याला म्हणत असतो आपण रिॲक्टिव्ह पॉवर. बरोबर. आणि ह्या रिॲक्टिव्ह पॉवरचाच आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे. चला, तर ही 5 मला 100% मॅक्झिमम किंवा 100% जे नाही पण 95% किंवा 90% तरी मला ती 5 यूज करता आली पाहिजे. आपण याचा याचा अभ्यास करू. बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पॉवर फॅक्टर जे असेल, मी तुम्हाला सांगितलं कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. तर ॲक्च्युअलमध्ये पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय होतो बघा, त्याला म्हणतो असतो आपण रिअल पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर. हे तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. बघा याच्यामध्ये अगोदर बघा रिअल पॉवर आणि ॲपरंट पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर. मी तुम्हाला जसं ओरली सांगितलं तसं एकदा परत बघा की रिअल पॉवर किंवा ॲक्टिव्ह पॉवर जे असेल तर काय म्हणतो असतो आपण, किंवा त्याची डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग काय होतो? दिस इज द ॲक्च्युअल पॉवर कंझ्युम बाय इक्विपमेंट टू परफॉर्म युजफुल वर्क आहे ना, लाईक टर्निंग अ मोटर ऑर लाइटनिंग अ बल्ब. बरोबर आहे. म्हणजे काय मी तुम्हाला म्हटलं ना, तुमच्या घरी येऊन ती तुम्ही जी यूज करता, तुमच्या घरामध्ये पोहोचलेली जी सप्लाय असेल त्याला म्हणतो असतो आपण रिअल किंवा ॲक्च्युअल पॉवर. क्लिअर आहे. ॲपरंट पॉवर म्हणजेच काय? दिस इज द टोटल पॉवर सप्लाय टू द सर्किट आहे ना. म्हणजे तुम्हाला जेवढी पूर्ण टोटल सप्लाय केली असेल त्याला काय म्हणतो आपण? त्याला काय म्हणतो आपण? ॲपरंट पॉवर. त्याला काय म्हणतो आपण? ॲपरंट पॉवर. बरोबर आहे ना. मी काय म्हणतो तुम्हाला? टोटल पॉवर. क्लिअर आहे. आणि इथं जे असेल त्याला काय म्हणतो आपण? युजफुल वर्क. म्हणजे तुम्हाला किती तुम्ही यूज केली दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्च्युअल पॉवर. तुम्हाला किती पूर्ण टोटल ट्रान्समिट केली दॅट इज कॉल्ड ॲज टोटल पॉवर किंवा ॲपरंट पॉवर. आणि रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच काय? की अशी पॉवर किंवा अशी एनर्जी असेल किंवा पॉवर असेल जी की तुम्ही यूजच केली नाही. बरोबर. केली का यूज? नाही. मग तुम्ही इथं काय सांगू शकता? दिस इज द पॉवर दॅट ऑसिलेट. बरोबर आहे ना. काय झालं? ऑसिलेट्स बिटवीन सोर्स अँड लोड. सोर्स म्हणजे काय? समजा तुम्ही MACB पासून तुम्हाला पाठवली आणि लोड म्हणजे तुमचं घर असेल, तुमच्या घरापर्यंत ती पोहोचलीच नाही. मग कशामुळे रे सर? कशामुळे झालं सर हे? ड्यू टू इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह एलिमेंट्स. सगळ्यात महत्त्वाचा वर्ड काय? हे झालं असं की 5 वॅट माझी गायब झाली होती, पण कोणामुळे झाली होती? ड्यू टू इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह एलिमेंट्स. आता हे इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह एलिमेंट्स तुम्हाला पुढे पॉवर सिस्टममध्ये एकदम बेस्ट शिकायला मिळेल. बरोबर आहे. हां, आता याच्यामध्ये बघा मी तुम्हाला इथं लगेच तुम्हाला सांगितलं कॉजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर. समजा माझा पॉवर फॅक्टर लो असेल, मी काय कन्सिडर केलं, सपोज माझा पॉवर फॅक्टर कसा असेल? लो असेल. तर पॉवर फॅक्टर लो असण्याचे माझे रिझन काय काय असतील बघा. एक पहिला असेल इंडक्टिव्ह लोड. बरोबर आहे. दुसरा कोणता असेल? ओव्हरलोडेड मोटर असेल. आणि तिसरं मी म्हणू शकतो किंवा पुअरली मेंटेनन्स किंवा पुअरली मेंटेन इक्विपमेंट किंवा नो पॉवर फॅक्टर करेक्शन सिस्टम. बरोबर आहे. आता हे 1 बाय 1 रिझन आपण नंतर थोडं डिस्कस करू. अगोदर पॉवर सिस्टम अगोदर परत एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू. मग पॉवर फॅक्टर माझा कमी का असतो त्याचं रिझन आपण एकदा परत चर्चा करू. बघा आता त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हे पॉवर फॅक्टर जे असेल. बरोबर आहे. आता पॉवर फॅक्टर मला इम्पॉर्टंट काय किंवा मी का महत्त्वाचं म्हणू शकतो मला ते बघावं लागेल. पॉवर फॅक्टर इम्पॉर्टंट का बरं आहे? कारण आपल्या सगळ्यात महत्त्वाचा वर्ड आहे बघा इफिशियन्सी. काय? इफिशियन्सी. बरोबर आहे. आणखी महत्त्वाचा वर्ड आहे बघा कॉस्ट. आणि आणखी महत्त्वाचा वर्ड काय? कॅपॅसिटी युटिलायझेशन. बरोबर आहे ना. पॉवर फॅक्टर मी का शिकतो किंवा मला त्याचा अभ्यास करणं का गरजेचं आहे की तुम्ही जर बघितलं इफिशियन्सी म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे की सपोज मी काय म्हणू शकतो की तुम्ही इनपुट जेवढं दिलं त्या इनपुटच्या बदल्यात तुम्हाला आउटपुट किती मिळतं दॅट इज कॉल्ड ॲज इफिशियन्सी. बरोबर ना. समजा तुम्ही एखादी मशीन असेल तिला जर XYZ सपोज तुम्ही सप्लाय दिला 220 230 असेल किंवा 440 सिंगल पीस 3 पीस सप्लाय दिला, तेवढ्या सप्लायच्या बदल्यात तुम्हाला त्याने आउटपुट दिलं पाहिजे ना, तरच तुमची इफिशियन्सी चांगली. अदरवाईज इफिशियन्सी त्याची लो असेल. मग ही इफिशियन्सी जी असेल ही इफिशियन्सी मला चांगली मिळवण्यासाठी मला पॉवर फॅक्टर खूप इम्पॉर्टंट मॅटर करतो. लक्षात राहील. तसेच मला कॉस्ट जी असेल, मी तुम्हाला म्हटलं ना की पॉवर फॅक्टर जे असेल त्याच्यावर तुमच्या कंडक्टरचा साईज मॅटर करते है ना सर. साईज कमी जास्त झाली तर 100% तुमची कंडक्टरची किंवा इलेक्ट्रिकल सिस्टमची कॉस्ट वाढणार आहे. आणि कॅपॅसिटी युटिलायझेशन हे सुद्धा तुमचं मेन पॉवर फॅक्टरचा कन्सेप्ट किंवा महत्त्वाचा पॉईंट आहे. बरोबर. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर लो पॉवर फॅक्टर मीन्स मोर करंट इज निडेड फॉर द सेम रिअल पॉवर. म्हणजे सरळ काय की जेवढी तुम्ही रिअल पॉवर वापरताय त्यासाठी तुम्हाला जास्त करंट लागेल. कधी रे? जर पॉवर फॅक्टर मी लो म्हटलं तर. बरोबर आहे. हां, लक्षात ठेवा.
मग मी काय म्हणतो मोअर करंट इज इक्वल टू मोअर लॉसेस. मग जर करंट जर जास्त असेल तर 100% तुमचे लॉसेस पण काय होणार आहे जास्त, म्हणजे 100% किती तोटे तुमचे बघा. पॉवर फॅक्टर जर लो असेल तर पहिली गोष्ट तुमचा करंट जास्त लागेल, करंट जास्त यूज पॉवर तेवढीच यूज करता तुम्ही, पण तुमचा करंट काय होईल जास्त लागेल. जर करंट जास्त लागतो जर तुम्हाला माहिती आहे कॉपर लॉस असेल, हे लॉसेस आपण बघितलेले I2 R लॉस, याच्यामध्ये करंट जास्त झाला म्हणजे 100% तुमचे लॉसेस काय होणार आहे वाढणार आहे. त्याच्यामध्ये बघा कॉस्टमध्ये युटिलिटीज मे चार्ज पेनल्टी फॉर लो पॉवर फॅक्टर, बरोबर आहे ना. लो पॉवर फॅक्टर जे असेल त्यासाठी तुम्हाला चार्ज लागतील, क्लिअर आहे. हां, आणि महत्त्वाची गोष्ट हायर ॲपेरंट पॉवर डिमांड इन्क्रीज इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट, म्हणजे तुमची कॉस्ट मी तुम्हाला आता सांगितलं ना, साईज ऑफ कंडक्टर वगैरे जे असेल त्या गोष्टी त्याच्यावर तुम्हाला ठरत असतं की कॉस्टसुद्धा त्याच्यावर तुमचा इम्पॅक्ट पडत असतो, लक्षात राहील. आणखी कॅपॅसिटी युटिलायझेशन जर तुम्ही बघितलं तर पुअर पॉवर फॅक्टर रिड्यूस द कॅपॅसिटी ऑफ जनरेटर, बरोबर आहे, कॅपॅसिटी ऑफ जनरेटर, आणखी ट्रान्सफॉर्मर, आणखी केबल्स. मी तुम्हाला म्हटलं ना आता की पॉवर फॅक्टरचा इम्पॅक्ट कसा पडू शकतो. जर पॉवर फॅक्टर कमी असेल किंवा लो असेल किंवा पुअर असेल तर त्याची जनरेटरची कॅपॅसिटी असेल, ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी असेल ती 100% काय होणार रिड्यूस होणार, बरोबर आहे. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट हायर पॉवर फॅक्टर्स अलोज मोअर लोड ऑन एक्झिस्टिंग इक्विपमेंट, म्हणजे मला एक म्हणायचं आहे की पॉवर फॅक्टर मला जास्त पण नको आणि पॉवर फॅक्टर मला काय कमी पण नको. मग सर मला पॉवर फॅक्टर पाहिजे तरी किती नेमकं, बरोबर आहे. तर मी सांगेल तुमचा पॉवर फॅक्टर जो असेल तो किती असतो रे 0 to 1, किती असतो 0 to 1. म्हणजे मी काय म्हणेल, आणि महत्त्वाची गोष्ट माझा पॉवर फॅक्टर हा नियर अबाउट युनिटी असणं कधी पण चांगला आहे. काय म्हणू शकतो मी, नियर अबाउट युनिटी असणं काय कधी पण चांगलं आहे. एकपेक्षा जास्त पण नको आणि डायरेक्ट 0 पण नको, बरोबर आहे. मग आता हे एक असणं किंवा एकपेक्षा कमी किंवा जास्त कसं ते आपण आता वन बाय वन डिस्कस करू. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही लोड वगैरे बघत असता, बरोबर ना, कॅपॅसिटी लोड असेल, इंडक्टिव्ह लोड असेल, हे लोड ज्यावेळेस तुम्ही डिस्कस केली तिथे एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता बघा. मी तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही रेजिस्टिव्ह लोड वापरला, इंडक्टिव्ह लोड वापरला आणि कॅपॅसिटिव्ह लोड वापरला. मी तुम्हाला म्हटलं की रेजिस्टिव्ह लोड जे असेल, सर मला माहिती आहे की अँगल बिटवीन, मी इथे काय म्हटलं होतं, अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट काय होतं रे 0, बरोबर ना. इथे मी काय म्हटलं सर, अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट किती आला होता सर 90 डिग्री. सेम लाईक दॅट इथं पण काय म्हटलं होतं मी, अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट किती आला होता सर 90 डिग्री, बरोबर आहे. मग आपण कॉस फाय काय पॉवर फॅक्टरलाच काय म्हणत असतो आपण कॉस फाय, बरोबर आहे. मग ज्यावेळेस मी अँगल चेक केला तर माझा काय आला होता कॉस फाय, मी ज्यावेळेस 0 ठेवला, बरोबर आहे, म्हणजे मी काय म्हणू शकतो कॉस 0 इज इक्वल टू माझा आन्सर काय आलं होतं 1, म्हणजे माझा पॉवर फॅक्टर किती आला रे इथं, माझा पॉवर फॅक्टर आला 1. त्यालाच म्हणतो आपण युनिटी पॉवर फॅक्टर, काय म्हणतो आपण त्याला युनिटी पॉवर फॅक्टर, बरोबर आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट इथं जर तुम्ही बघितलं तर सर माझा कॉस पाय इथं काय येईल बरं, कॉस पाय माझा काय येईल, मग मी काय म्हटलं कॉस 90 इज इक्वल टू मला आन्सर आला काय 0. मग मी म्हणेल का माझा पॉवर फॅक्टर 0 आला, नाही, बिलकुल नाही, दॅट इज नॉट पॉसिबल. सेम लाईक दॅट इथं सुद्धा ती सिच्युएशन येते. मग सर इथं करायचं काय, तर मी तुम्हाला म्हटलं की कुठलीच सिस्टम ही तुम्हाला प्युअर इंडक्टिव्ह मिळणार नाही आहे, त्याच्यामध्ये काही ना काही काय असतो. आता तुम्ही बघा ना, कुठलाही समजा मी मोटर कन्सिडर केला त्याच्यामध्ये जी वाइंडिंग असते ती फक्त इंडक्टिव्ह असते का, नाही, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स पण असतो, बरोबर आहे. मग रेजिस्टन्स प्लस इंडक्टन्स असल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट 90 डिग्री अँगल भेटत नाही, बरोबर आहे. मी काय म्हणू शकतो, हा जो थिटा असेल किंवा हा पाय जो असेल तो काय असेल रे लेस दॅन 90 डिग्री, किती असतो लेस दॅन 90 डिग्री, बरोबर आहे. मग लेस दॅन 90 डिग्री जे असेल तर नियर अबाउट जनरली थिटा तुम्हाला किती मिळत असतो रे 36.86 असं काहीतरी समथिंग याच्या आसपास तुम्हाला व्हॅल्यू मिळत असते, बरोबर आहे. मग ही जी व्हॅल्यू असेल ज्यावेळेस मी समजा सपोज इंडक्टिव्ह जरी लोड पकडला तुम्ही, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये जर मी ठेवली किती येईल कॉस थिटा इज इक्वल टू, मग मी काय म्हटलं कॉस थिटा किती आला माझा सपोज 36.86 अँगल, माझा आन्सर किती येईल रे 0.8 समथिंग काहीतरी माझा आन्सर येईल, बरोबर आहे. मग मी काय म्हणेल माझा पॉवर फॅक्टर जो आला किती आला रे 0.8 पॉवर फॅक्टर आलेला आहे, बरोबर आहे. मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं की माझा पॉवर फॅक्टर जो असेल तो काय असला पाहिजे नियर अबाउट 1 आला की नाही आला, बरोबर आहे. म्हणजे मला पॉवर फॅक्टर जो असेल तो 0 पण नको आहे आणि 1 पेक्षा जास्त पण नको, मला जास्तीत जास्त म्हणजे काय युनिटी असेल माझ्यासाठी कधी पण बेस्ट, लक्षात राहील, बरोबर आहे. आणि 1च्या जवळपास जरी आला तरी माझ्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे इथं पॉवर फॅक्टर माझा काय आला 0.8 असेल किंवा 0.9 असेल, एक नियर अबाउट 0.7 सुद्धा मी ॲक्सेप्ट करू शकतो, पण त्याच्या खाली जमणार आहे का नाही, कळालं. तर ही एक पॉवर फॅक्टरची कन्सेप्ट होती जी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला पॉवर फॅक्टरचे टाईप सांगितले, पॉवर फॅक्टर जो असतो कशावर डिपेंड असतो, दॅट इज कॉल्ड ॲज टाईप्स ऑफ लोड असेल,
तेही मी तुम्हाला सांगितले, बरोबर आहे. आता पॉवर फॅक्टर जो असेल तुम्ही जनरली फॉर्म्युला ऐकला असेल. काय फॉर्म्युला असतो पॉवर फॅक्टरचा? कॉस फाय किंवा कॉस फाय म्हटल्यापेक्षा तुम्ही म्हणू शकता व्ही पॉवर जे असेल ते काय म्हणतो आपण त्याला पी इज इक्वल टू, बरोबर, पॉवरचा फॉर्म्युला काय ॲक्टिव्ह पॉवरचा व्ही आय इंटू कॉस फाय, बरोबर आहे. व्ही आय इंटू कॉस काय म्हणता तुम्ही फाय, बरोबर आहे. मग मला जर कॉस फाय काढायचं असेल, बरोबर, मला काय काढायचं आहे कॉस फाय काढायचं असेल तर मी काय म्हणणार पी अपॉन व्ही इंटू आय, बरोबर आहे ना. आता इथे जर तुम्ही बघितलं तर पी जो असेल आपण कशामध्ये मोजतो? वॅटमध्ये, आणि व्होल्टेज जो असेल त्याला काय म्हणतो आपण व्होल्ट ॲम्पियर, बरोबर आहे. पण ॲक्च्युअलमध्ये आपण पॉवर जी असेल ती किलोमध्ये कन्सिडर करतो. मी काय म्हटलं किलो वॅट अपॉन किलो व्होल्ट ॲम्पियर, बरोबर. म्हणजे काय KW अपॉन KV ए, बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड ॲज, यालाच म्हणतो असतो आपण ॲक्टिव्ह पॉवर, आणि ते कशाने शो करतो? पीने, आणि दॅट इज कॉल्ड ॲज ॲपरंट पॉवर, हे आपण कशाने शो करतो रे? यसने, बरोबर आहे. आत्ताच आपण बघितलं ना सुरुवातीला, बरोबर आहे. KVA कशी KVA जी असेल ती कोणती पॉवर मोजतो आपण KVAमध्ये? ॲपरंट पॉवर, आणि किलोवॅटमध्ये कोणती मोजत असतो आपण? ॲक्टिव्ह पॉवर, बरोबर आहे. म्हणजे काय मला लास्टला कन्क्लुजन मिळालं, कॉस फायचा फॉर्म्युला मला काय मिळाला? P/S. P/S म्हणजे काय? ॲक्टिव्ह पॉवर आपण काय म्हटलं मी त्याला? ॲपरंट पॉवर, बरोबर आहे. काय म्हटलं मी त्याला? ॲपरंट पॉवर, लक्षात राहील. दॅट इज कॉल्ड ॲज पॉवर फॅक्टर. काय म्हणतो मी त्याला? पॉवर फॅक्टर, बरोबर आहे. तर आता हे पॉवर फॅक्टर जो असेल, मी तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा सांगितलं होतं की पॉवर अँगलनुसार घेऊन दाखवलं होतं, त्यावेळेसही तुमच्या लक्षात आलं असेल. आता हा जो फॉर्म्युला आहे तर लॉंग टर्मसाठी कसं लक्षात ठेवता येईल त्यासाठी मी छोटीशी एक ट्रिक्स बनवलेली आहे, बरोबर आहे, जी सहज लक्षात ठेवता येईल किंवा लॉंग टर्मसाठी तुम्हाला लक्षात ठेवता येईल. ती ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगतो. बघा, तर पॉवर फॅक्टर जो असेल तर पॉवर फॅक्टरला आपण काय म्हटलं आता? कॉस पाय. काय म्हणतो आपण त्याला? कॉस पाय, बरोबर आहे. आणि आत्ताच तुम्हाला सांगितलं मी ॲक्टिव्ह पॉवर आपण काय म्हटलं मी तुम्हाला? ॲपरंट पॉवर, बरोबर आहे. आणि हा ट्रायंगलमध्ये जर तुम्ही बघितलं, या ट्रायंगलमध्ये तुम्ही बघितलं असेल इम्पिडन्स ट्रायंगल, बरोबर आहे. इम्पिडन्स ट्रायंगलमध्ये आपण याला काय म्हणतो असतो? झेड. याला काय म्हणतो आपण? झेड. याला काय म्हणतो असतो आपण? आर, बरोबर. याला काय म्हणतो असतो आपण? एक्स. म्हणजेच काय? रेजिस्टन्स, रिॲक्टन्स आणि इम्पिडन्स. म्हणजे हा तुम्हाला इन फ्युचरसाठी जेव्हा तुम्हाला आता पॉवर फॅक्टर जो असेल, पॉवर फॅक्टरचा हा सुद्धा एक फॉर्म्युला होतो. दॅट्स वाय मी तुम्हाला त्यासाठी सांगून ठेवतोय की पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला फक्त P/S नाही तर R/Z पण होतो. आर म्हणजे काय? रेजिस्टन्स अपॉन इम्पिडन्स, बरोबर आहे. मी याला कसं लक्षात ठेवायचं? कॉस फाय इज इक्वल टू काय? P/S, ॲक्टिव्ह पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर. कॉस फाय इज इक्वल टू R/Z, रेजिस्टन्स अपॉन इम्पिडन्स, बरोबर आहे. मग त्यासाठी मी एक ट्रिक्स बनवली. कॉस फायला म्हणायचे काकू. कॉस फायला काय म्हणायचं रे? काकू. क्या बोला तूने? पी जे असेल त्याला म्हणायचे पोरं, आणि एस जे असेल त्याला म्हणायचं सांभाळते. मग काय म्हणायचे? काकू पोरं सांभाळते, बरोबर. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. किंवा काकू रात्री जागरण करते. लक्षात आलं? ही असेल हे ट्रिक्स जे असेल किंवा शॉर्टकट जे असेल तुम्हाला लॉंग टर्मसाठी किंवा लॉंग टर्म लक्षात ठेवण्यासाठी खूप मोठी मदत करेल. अपेक्षा करतो की तुम्हाला सर्वांना पॉवर फॅक्टर म्हणजे नेमकं काय असेल इन डिटेल मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला ते कळालंही असेल. तर चला आज आपण इथे थांबून जाऊ. ओके, ठीक आहे, थँक्यू.